हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा सकाळचा टायमिंग आहे आणि सकाळचं माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे. साफसफाई वगैरे सगळी फरशी वगैरे पुसून झालेलं आहे आणि स्वयंपाक बाकी आहे. तर म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घेऊ. छान अशी आमच्या जास्वंदाला खाली फुलं आलेली होती. तर खाली छान असं मोठं झाड लावलेलं होतं मागच्या वर्षी. तर त्याला भरपूर सारी असे रोज फुलं येतात. तर रोज मी ताजी फुलं घेऊन येते आणि छान अशी देवाची पूजा करते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त सगळं आवरलेलं आहे आणि आता देवाची पूजा करून घेत आहे. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या चॅनलवर तुम्हाला असे छान छान आणि साधे रेसिपीचे व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. तर मी आज छान अशी गरमागरम कढी करणार आहे आणि एकदम कढी करण्याची एकदम वेगळी पद्धत आहे. तर तुमची कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा. तर नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्ही तशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर छान असा पाऊस येत आहे बाहेर. तर म्हटलं चला गरमागरम आज कढी बाजरीची भाकरी करूया म्हणून मी सगळं आवरून घेत आहे. देवपूजा वगैरे सकाळचं 9-9:30चा टायमिंग झालेला आहे. आणि बघू शकता या ठिकाणी हॉलमध्ये सुद्धा मस्त दिवा वगैरे लावलेला आहे स्वामींच्या फोटोसमोर, अगरबत्ती वगैरे. आणि बाहेर तुम्हाला दाखवते बाहेरचा व्ह्यू कसा आहे. तर खूप छान आणि प्रसन्न असं वाटत आहे. तर घरामध्ये सकाळ सकाळ धूप दीप अगरबत्ती लावलं की कसं प्रसन्न वातावरण होतं आणि सगळं एकदम फ्रेश वाटतं. तर तुम्ही बाहेरही बघू शकता एकदम छान असं कोवळं ऊन पडलेलं आहे. सकाळचा टायमिंग आहे आणि खूप छान झालं वाटत आहे बाहेर. पण हवा खूप सुटलेली आहे, खूप जोराचा वारा सुटलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर ते मी चाललेले आहे खाली. ते समोर जे घोडे दिसत होते त्या घोड्यांना मी भाकरी टाकायला चाललेली आहे, कारण थोड्याशा भाकरी शिल्लक होत्या. तर वरती आलेली आहे मी. आणि आता या ठिकाणी मी 2 ते 3 बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. बाजरीच्या भाकरी काही तुम्हाला दाखवले नाही. तर याचा डिटेल व्हिडिओ एक दिवस मी नक्की करेन बाजरीच्या भाकरीचा. आणि गरमागरम ठेचा बनवलेला आहे आणि ह्या 2 ते 3 कुरडया आहेत त्या थोड्याशा तेलामध्ये तळून घेणार आहे. आणि ते कढी बनवण्यासाठी बघा या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि छान असं आपल्याला मिक्सरला त्याचं जाडसर असं वाटण बनवायचं आहे. आणि वाटण तयार करून ठेवलेलं आहे. आणि हे बघा दही. तर दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर दही या ठिकाणी मी थोडंसं घट्ट दही आहे. तर ते आता मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम प्लेन असं तयार होतं. आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. कढई गरम झाली नाही अजून, तेल गरम झालेलं नाही आहे. तर तेल गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला 2 ते 3 ज्या कुरड्या होत्या त्या मी कुरड्या तळून घेणार आहे. तर बघू शकता मी ती कुरड्याची थोडीशी काडी त्यामध्ये टाकून बघितली होती, पण एवढं काही अजून तेल गरम झालेलं नाही आहे. तर ह्या 2-3 कुरड्या तळून घेते अगोदर आणि नंतर मग कढी बनवते. तुम्हाला या चॅनलवर जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. फक्त अजून काय होतं आहे की समोरासमोर असं कॅमेऱ्यासमोर मी ॲडजस्ट नाही होत अजून. तर नक्कीच तुम्हाला यापुढेही छान छान व्हिडिओ गणपती वगैरे आता येतीलच, गणपतीचा उत्सव. तर त्यामध्ये छान छान डेकोरेशन कसं करतो काय त्याची सगळी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा सांगते मी, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल ग्रो होणं शक्यच नाही. त्यामुळं प्लीज चॅनलला सपोर्ट करा. तर या ठिकाणी मी 2 ते 3 कुरड्या मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत आणि तेल आता छान गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. आपण सुरुवातीला अर्धा चमचा जिरं त्या वाटणामध्ये पण टाकलेलं होतं, त्यामुळे जास्त खमंग अशी कढी होते. आणि ते वाटण टाकून घेतलेलं आहे. थोडंसं कढीपत्त्याची 2-3 पानं टाकलेली आहेत. आणि आता हळद टाकून ही छान असं परतून घेणार आहे. छान असा मिरची आणि लसणाचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि परतून झालं की मी 2 चमचे जे बेसन पीठ कालवलं होतं, जास्त बेसन पीठ आपल्याला कालवायचं नाही, 2 ते 3च चमचे कालवायचं आहे. तर ते कालवताना मी व्हिडिओ काढलेला होता, पण तो विसरली मी यामध्ये टाकायचं. तर बघा छान असं बेसन परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि हे सुरुवातीला बेसन पीठ आपण शिजवून घ्यायचं आहे 1 ते 4 ते 5 मिनिट.
आणि नंतर मग आपण त्यामध्ये दही टाकून त्याचं पाणी टाकून कढी करणार आहोत. तर खूप छान होतं. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप छान आणि खूप अप्रतिम अशी कढी लागते. तर कारण बेसनाचा कच्चेपणा थोडाही राहत नाही आणि बेसनामध्ये आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीत, ही काळजी घ्यायची. कारण सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे ते. त्याच्यामध्ये गाठी होऊ द्यायचं नाही, असं घट्ट पण जास्त होऊ द्यायचं नाही. त्यासाठी टाकतानाच थोडं मी सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे आणि नंतर जास्त वरून पुन्हा पाणी टाकायचं नाही, कारण ते बेसनाची चव सगळी निघून जाते. तर अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आता बेसन छान शिजलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी मिक्सरला लावलेलं जे दही होतं ते मी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आता हे खूप मला घट्ट दिसत आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे अजून, कारण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला कढी तयार करायची आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान अशी आपली कढी तयार आहे. आणि थोडी शिजली का अजून त्याला थोडासा घट्टसरपणा येईल, कारण त्याला अजून शिजवायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला गॅसवर छान असं उकळून घ्यायचं आहे. आणि नंतर मग फ्रेश अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. एकच नंबर कढी झालेली आहे. खूप छान दिसत आहे. आणि कढीला जास्त अशी गदागदा म्हणतो आपण, अशी जास्त जोराची उकळी येऊ द्यायची नाही. मीडियम गॅसवरच एकदम स्लोमध्ये 5 मिनिट आपल्याला कढी उकळून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. जास्त फुल गॅसवर आपल्याला कढी उकळायची नाही. तर अशा पद्धतीने. आणि आता वर पाऊस आलेला आहे तर मी चाललेली आहे वरचे कपडे काढायला. हे असंच होतं दिवसभरामध्ये, कितीतरी वेळा आत बाहेर करावं लागतं कपडे. बघा हे कालचे कपडे इथे टाकलेले आहेत आणि आता मी बाहेरचे कपडे घ्यायला आलेले. बघू शकता तुम्ही इकडे किती आभाळ आलेलं आहे, काळं कुट्ट असं आभाळ झालेलं आहे. तर आज टाकलेली कपडे उद्या काढायची, ज्यावेळेस कपडे आपण धुवून वाळायला घालू तेव्हा. असंच रुटीन सध्या चालू आहे आणि सगळीकडे वातावरण खूप खराब आहे. तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या. माझा तर घसा 2-3 दिवस झालेले आहे, खूप दुखत आहे आणि सर्दी वगैरे झालेली आहे. तर बघू शकता इकडे खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि खूप थंडी वाजत आहे. आता वरती आले तर पावसाचे थोडेसे थेंब आले होते, त्याच्यामुळे मी आले होते वरती कपडे घ्यायला. आता कपडे आतमध्ये टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. अशा पद्धतीने मी तुम्हाला पाऊस दाखवत आहे, पण कॅमेऱ्यावर पाऊस पडतो म्हणून मी आतमध्ये उभी आहे, पण वरती दिसत नाही पाऊस जास्त. तर अशा पद्धतीने बघा इकडे कपडे सगळे टाकलेले आहेत. आता मी आलेली आहे खाली आणि चला मस्त अशी गरमागरम कढी तयार झालेली आहे आपली. आणि जेवणासोबत तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी आहे, कढी आहे, कुरडई आहे आणि पांढरा भात आहे. तर बाहेर चालू आहे पाऊस. आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता जेवण करायला घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम गरमागरम कढी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.